मुंबई पुणे एक्सप्रेसवरती फूड मॉलजवळ अडकलेल्यांची सुटका झाली आहे। एक्सप्रेसवेवरील 170 नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे। फूड मॉल परिसरातील पाणी ओसरलेलं आहे, तर मुंबई पुणे एक्सप्रेसची मुंबई लेन सध्या सुरू आहे। पहाटेपासूनच अनेक वाहनं इथं अडकून होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती संथ गतीनं वाहतूकही सुरू आहे। हा फूड मॉलचा परिसर सगळ्यांनाच माहिती आहे। या मार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक जण या फूड मॉलमध्ये खाण्यासाठी थांबतो। मात्र इथं देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं इथून बाहेर पडणंही मोठं अशक्यचं काम होतं। खालापूरमधला हा फूड मॉल आहे, लोणावळ्यामधल्या खालापूरमधला हा फूड मॉल, आणि या फूड मॉलजवळ जी वाहनं अडकली होती त्यांची आता सध्या सुटका झाली आहे। आता आपण मुंबई पुणे हायवेच्या खालापूर येथील फूड मॉल वरती आहोत। डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकताय की याच ठिकाणी बरेचसे प्रवासी जे आहेत ते येथे नाश्त्यासाठी थांबतात। या फूड मॉल वरती आज जो काही रात्री आणि पहाटे प्रचंड असा जो पाऊस झाला, या पावसादरम्यान या फूड मॉलच्या परिसरामध्ये प्रचंड असा पाऊस झालेला दिसतोय आणि अगदी गुडघाभर नव्हे तर कमरेभर पाणी या फुटबॉलच्या परिसरामध्ये इथं साठलेलं दिसतंय। आणि हेच पाणी कालांतराने सकाळी सकाळी हायवेवरती जे काही आलं, त्या हायवेवरती आल्यामुळे संपूर्णपणे जी काही वाहतूक होती ही बंद झाली होती आणि बराच काळ तब्बल 1.5 ते 2 तास ही वाहतूक बंद होती। शेवटी रेस्क्यू टीम, IRB ची टीम यांनी इथे येऊन जो काही पाण्याचा निचरा आहे तो हायवेवरचा बाजूला केल्यानंतर पाणी इथलं कमी झालं व त्यानंतर आता सध्या आपल्याला दिसतंय की हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेची जी मुंबई लेन आहे आता सध्या ही मुंबई लेन सुरू झालेली आहे। खूप धीम्या गतीने ट्रॅफिक आहे, बऱ्याच गाड्या अडकून पडल्या होत्या सकाळपासून आणि प्रवाशांना याचा प्रचंड असा हाल झाला होता। रात्रीपासूनच काही गाड्या या हायवेवरती येथे अडकून पडल्या होत्या, परंतु एक चांगली बातमी अशी आहे की सध्या हायवेवरचं जे काही पाणी आहे फूड मॉल इथलं हे ओसरलेलं आहे आणि सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा संत गतीने का होईना मुंबईच्या बाजूने सुरू झालेला आहे। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खालापूर, रायगड। आम्हाला कंट्रोलवरून कॉल आला की फूड मॉलला माणसं अडकलेली आतमध्ये, म्हणजे खूप जास्त माणसं अडकलेली। आम्ही तिथून आलो आमच्या स्टेशनवरून, आतमध्ये जाऊन बघतो तर खूपच माणसं अडकलेली होती। आम्ही रोपच्या सहाय्याने सगळ्यांनी मिळून पलीकडच्या फूड मॉलला 70 एक जण तरी असतील, 70-75 जण, आणि अलीकडे 100 एक जण आम्ही रेस्क्यू केली 5-6 जणांनी मिळून।